टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माघी यात्रेमध्ये जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद मिळावा यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं जवळपास 6 लाख लाडू बनवण्याचं काम आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर ह्या लाडूच्या कारखान्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून अहोरात्र करत हे लाडू बनवण्याचं काम सुरू आहे। जवळपास शेकडो कर्मचारी ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत लाडू बनवण्याचं काम करत आहेत। अनेक महिला जर आपण बघितल्या तर ह्या लाडूचं पॅकिंग करताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। अगदी शासनाच्या सगळ्या नियमामध्ये म्हणजे सगळे नियम वापरून करते लाडू बनवण्याचं काम आता खरं तर सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे भाविकांना लाडू जागोजागी मिळावा त्यासाठी जी विक्री केंद्र आहेत हे देखील मंदिर परिसरामध्ये 4 ते 5 ठिकाणी करता अशी विक्री केंद्र केलेले आहेत। त्याचबरोबर या माघी यात्रेला जवळपास 5 ते 6 लाख भाविक येतील असा अंदाज असल्याने या विक्री केंद्रामध्ये देखील खरं तर वाढ केलेली आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशीकर आता आपल्याबरोबर। महाराज काय सांगताल, किती लाख लाडू आपण बनवतो आणि कसं नियोजन आहे प्रसादाचं? एकूण 5 ते 6 लाख लाडू आत्तापर्यंत तयार झालेले आहेत। येणाऱ्या प्रत्येक भाविकांना लाडू पुरावा अशी मंदिर समितीने व्यवस्था केली गेलेली आहे आणि आत्तापर्यंत एक लाडू हा 70 ग्रॅमचा आहे। एका पाकिटात 140 ग्राम असे 2 लाडू आपण देतो आणि एका लाडूची किंमत एकूण 20 रुपये त्या लाडूची किंमत आहे। किती कर्मचारी यासाठी आपले राबतायत आणि काय? प्रत्येक सेंटरचे वेगळे वेगळे आहेत, पण आता सध्या लाडू स्टॉलच्या इथं सध्या 100 कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत। लाडू विक्री केंद्र किती केले आपण यावेळी? आता एकूण 4 लाडू विक्री केंद्र केलेले आहेत। तर प्रत्येक लाडू विक्री केंद्राला लाडू मिळणार? 100% लाडू मिळणार, लाडू कमी पडणार नाहीत याची मंदिर समितीनं काळजी घेतलेली आहे। यावेळेस राजगिराचे लाडू असतील किंवा बुंदीचे लाडू असतील, प्रसाद रूपानं ते कसल्याही परिस्थितीत कमी पडणार नाही। आपण बघितलं असेल की जवळपास 6 लाख लाडू तयार करण्याचं कामाला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रतिदिन जर आपण बघितलं 40 ते 45 हजार लाडू रोज इथं तयार केले जातात आणि एकूणच माघी यात्रेचा सोहळा हा 8 फेब्रुवारी साजरा होणार आणि त्या दिवशी प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त भाविकाला लाडू मिळतील अशी व्यवस्था तर मंदिर प्रशासन करण्यात आलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।